मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आले तर नाव सांगा दादा तुम्ही। निवृत्ती दादा गौडा पाटील, मुक्काम पोस्ट येडोगा, तालुका हल्याळ, जिल्हा कारवार, कर्नाटक या ठिकाणी आलोय। बेळगाव पासून मला वाटतं 80-85 किलोमीटर आहे। भरपूर सेंटर म्हणजे कोणता पार्ट आहे तुमचा कर्नाटकचा? उत्तर कर्नाटक, उत्तर पश्चिम आहे ना, उत्तर पश्चिम भाग आहे आणि इथं सगळे डोंगर भाग आहे आणि मला वाटतं पाण्याची बऱ्यापैकी सुविधा आहे। ज्यांचे बोरवेल आहेत, काही विहिरीत वगैरे नाही, काही त्यांचं म्हणणं असं आहे कारण विहिरीचं पाणी मला वाटतं 70-80 फुटाच्या खालच्या लाईन आहेत, 50-60 फुटावरच्या लाईन या भागात मला वाटत नाही सापडतील। डोंगराळ भाग आहे, चढ उताराचा कटऑफ आहेत आणि यांचा ऊस आहे बघा। इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता, भरपूर सगळा ऊस हिरवागार आहे भरपूर लोकांचा, पाण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी आलेलं आहे। आणि हे दादा मला वाटतं 3-4 महिन्यापासून वेटिंगला होते आणि आजही आम्ही कटाळा केला होता यायचं नाही, भरपूर दूर आहे हो, काय सांगायचं तुम्हाला। इथून आता माझं घर इथून पडते 538 म्हणजे तसं 550 पडते, अपडाऊन 1100 किलोमीटर आहे। एवढा रोड घ्यायचा म्हणजे माणसाची नको नको होती आणि फायनली चला यांचे मी शब्द दिला होता, येतो दादा तुमच्याकडे मी 100%। 3 महिने वाट बघितली आणि आज यांचा फायनल, यांच्या मित्राचा एक पॉईंट, यांचा अजून 1-2 पॉईंट आहेत, तेवढे फायनल झाले। आम्हाला इथून निघायचं सोलापूर आणि सोलापूर नंतर इंदापूर आणि घर। उद्या संध्याकाळी घरापर्यंत पोहोचलोच पाहिजे कसल्या परिस्थितीत। तर पाणी यांना लागणार छान। यांचे व्हिडिओ कर्नाटकचे, तिचं कर्नाटक खाली नाव येईल त्याच्या हिशोबाने त्याचे व्हिडिओ टाकले जातील, अशी काय कोणाला शंका असू नये। सर तुम्ही टाकत नाहीत, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकेल किंवा कॅमेरा आडवा धरायचा, उभा धरून नाही व्हिडिओ काढायचा, आडवा धरून काढा, त्याच्यात टाकता अन्यथा टाकता येत नाही इव्हेंटवर। आणि ते काय होतं, मी इंस्टावर साईट टाकतो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी, इथं व्हिडिओ मोठा होतो म्हणून त्याच्यात इंस्टावर आपण तो एक पार्ट केलेला आहे। काही सांगायचं आपल्याला? काही नाही, तुम्ही बोला। काही नाही, कर्नाटकमध्ये काही कन्नडीमध्ये सांगायचं काही नाही? काही बोला, थोडं कन्नडीमध्ये थोडं बोला राव, नाही असं बोला काय। मग आम्ही कन्नडी व्हिडिओ बनवत होता, म्हणलं कन्नडमध्ये व्हिडिओ बनवू, जे कन्नडचे मित्र आहेत आपले सबस्क्रायबर त्यांना बी थोडं कन्नडमध्ये समजावं, जे मराठी आहेत त्यांना समजतेच। आणि हिंदी चॅनल आपण लवकरच सुरू करतोय, हिंदीमध्ये। मला कन्नडीत असत, कन्नडमध्ये सुरू केला असतं, कन्नड येत नाही आपल्याला। हिंदीमध्ये चॅनल आपण सुरू करणार आहे 8-10-15 दिवसाच्या आत आणि लवकरच पाणी शोधक मिळावा। पायी आणि गुडघा यांना दाखवलं, सुजलंय ना, सुजलेलं आहे, चालायची थोडी अडचण आहे। आता पहिले तर ट्रीटमेंट 10-15 दिवस करू, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रोजेक्ट आहे 26-27 तारखेनंतर तो होईलच। त्याच्यानंतर पाणी शोधक मिळावा आणि पाणी शोधक मिळावा। मला वाटतं ते पाणी शोधक मिळाव्यातून जे शिकायला मिळेल ते आता ग्राउंडपेक्षा बी फास्ट आपण तिथं काम करू आणि एकदम पाण्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, पोहोचलोय। पण अजून थोड्याफार ज्या काही गोष्टी आहेत त्याचं थोडा अभ्यास करणं बाकी आहे। त्याच्यानंतर मला वाटतं कुठेही पॉईंट महाराष्ट्राचा एकही पॉईंट फेल जाण्याचे चान्सेसच नाही होणार। जे फॉल्टी क्षेत्रावर आपल्याला जास्त काम करायचे, मोकळ्या लाईनवर जास्त काम करायचे, बऱ्याच भागामध्ये जे मटेरियल आपण त्याच्या भागातून आणायला सांगू, त्याच्यावर आपल्याला इथं काही स्टडी करता येतो। हो, संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा इकडं 40गाव जळगाव असेल, त्या भागातला जो मटेरियल फॉल्टी निघतो त्या भागात पाणी शोधक येते ते घेऊन यावा आणि त्याच्यावर आपण इथं आल्यानंतर पाणी शोधक मिळवण्याची स्टडी करू। तर मित्रांनो, आजच्या भागात कर्नाटक हा पार्ट होता आणि कर्नाटक आपण आज सेंटर कर्नाटकमध्ये एंट्री जवळ केली, आपण बेळगावच्या पुढे आलोय। ते झाला पार्ट संपलेला आहे, पाण्याची तर काय अडचण येणार नाही, इथे एकदम फॉल्टी क्षेत्र ह्या भागात नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मलाही काही जाणवलं नाही। 4 लाईन लोड आहेत, 350 एंडिंग आहे इथं असं त्यांची इच्छा। म्हणजे ती म्हणले आम्हाला थोडं खोलीवरचं पाणी हवं होतं, ऑलरेडी ते खोलीवरचं सापडलं। फार उंचीवरचं पाणी, एक पहिली लाईन 70 फूट, दुसरी 180, अशा प्रकारचं 4 ठिकाणी 240 आणि 320, 320, 350 कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पॉईंट सुपरहिट होणार, याच्यात काय वाद नाही। याचा व्हिडिओ किती दिवसात तुमचा होणार आहे पॉईंट? आता गाडी मिळाली तर उद्या लावणार गाडी। मित्रांनो, पाणी शोधक जे बी माझे मित्र आहेत, नवीन असतील जुने असतील, पाणी शोधताना आता फार ट्राय झालेला आहे, थोडं जपून शोधा। मोकळ्या लाईन तुम्हाला धोका देऊ शकतात। ज्यावेळेस आपण तारावर घेतो पाठीमागा जाऊन थोड्या लूज सोडायच्या, त्यावेळेस पुढे येतील, समजून जायचं लाईन कमजोर झालेली आहे। आणि काय होतं, 2दा 3दा 5 वेळाचा लाईन चेक करा। तुमच्या माहितीचे तुम्हाला थोडा प्रॅक्टिस कमी असेल किंवा काय असेल, 5-10 वेळा लाईन चेक करते, जर पाठीमागे येत असतील थोड्या बी तरी समजून जायचं लाईन क्लोजिंगला आहे, मार्चच्या किंवा 15 एप्रिलपर्यंत क्लोज होतील। पाणी शोधकांनी फार काळजी घ्या, दक्षता घ्या। भले बोर पॉईंट नाही झाला तरी चालले का शेतकऱ्याचा, पण फार मोठं नुकसान आपलंही होऊ देऊ नका आणि त्यांचंही होऊ देऊ नका। ज्यावेळेस पाणी शोधक फेल जातो त्यावेळेस मानसिकता फार खराब होती माणसाची आणि जे काम इथून मागचं असतं त्याच्यावर पूर्ण पाणी फिरलं जातं। मला असं वाटतं थोडंफार नुकसान मिळून तो लई 3 इंची लागायचं, 2 इंची लागायचं, 1 इंची असं काहीतरी लागावं इथून पुढे त्याच्या पिण्यासाठीच। मला वाटतं हा जरा बरा भाग आहे, पण फार ड्राय भागामध्ये फक्त पिण्यासाठी पाण्याची सुविधा व्हावी अशी मी सर्व पाणी शोधकांना विनंती करतो। फार 5 इंचची अपेक्षा शेतकऱ्यांना लावू नये आणि त्यांनी सुद्धा समजून घ्यायचं, आता या दिवसात काही 5 इंच पाणी लागणार नाही,
3 इंच असा काही भाग येते तर 3 इंच 4 इंच लागलं तरी ते फार काळ टिकाऊ नसावं। एप्रिलपर्यंत गेल्या वर्षी मार्च एप्रिलला संपलेलं पाणी यंदा मार्च एप्रिल आलाय, पूर्ण वर्ष आउट झालं। त्याच्यानंतर मला वाटतंय फार म्हणजे ड्रायनेस जाणवतो भूगर्भामध्ये, 5-5, 10-10 एकरामध्ये 1 पॉईंट बळच सापडतोय। त्याच्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, शेतकऱ्यांनो तुम्ही सुद्धा मला असं तुम्हाला सांगायचं की फार घाई लगेच पॉईंट लगेच मोठं पाणी अशा अपेक्षा ठेवू नका। चला मित्रांनो, काही सांगायचं नाही ना आजच्या भागात एवढंच, भेटू उद्याच्या भागात सोलापूरच्या व्हिडिओत। तोपर्यंत मला जरा जा, नमस्कार, धन्यवाद।